लाडू लाडू इकडे इकडे. आज जाऊ खुश आहेस रे? काय भानगड? काय नाही. कसं काय नाही? अरे मगाशी तर तू उड्या मारत पळत होतास की. तू काय तर बोलत होतास बघ, मी नीट ऐकलंच नाही. काय म्हणत होतास? कुठं काय? माझ्यासोबत खेळायला पण नव्हतं मग काका बोकायला हाक मारत होतो. ओ पाप बिचार, तुझ्या संगत कोण बी नाही काय खेळायला? काळजी करू नकोस, मी आहे की. आपण दोघं खेळू. हा चल काय खेळूया आपण? तू म्हणशील ते. नाही नाही तू सांग. चकवा चकवी. हा चकवा चकवी खेळ. चल इथं बस. हा. येतं ना मग तुला खेळायला? होय होय. ते नाही लाडू, रानादान माऊ काय बोलत होती सांग की. अरे का रे? तू खेळावर ध्यान दे की. हा खेळते की. मला सांग, आज रानादान माऊ एवढी खुश काय? आणि तुझ्या माऊनं एवढा भारी स्वयंपाक का बनवला सांग की. ते सिक्रेट आहे. अरे आपण का नाही लाडू उरलेला डाव उद्या खेळू. हा तू बस बस बस, तुला भूक लागली असेल नाही? तुला चॉकलेट आणू काय? नको, माझे दात किडतात. बरं राहू दे. लाडू सांग की, माऊ का खुश आहे आज? आणि तू शिरपती दादाला मगाशी काय सांगत होता? काय नाही. अरे सांग की लाडू. अरे सिक्रेट ठेवलं का नाही देव असं पोटात दुखवतो. सांग की. ए देव काय करतो ते सगळं मला माहितीये. तू सांगण्याची काय गरज नाही. लाडू खरं काय ते सांगतोस का नाही? मी नाही सांगणार. हे बघ लाडू, तुला का नाही मी पोत्यात घालून माळ रानावर सोडून येत, कळलं का? खरं काय ते सांग मला. काय चाललंय? लहान पोरांवर गाजवायचं बंद करा आता, जाऊ दे त्याला. अहो बघा की, गोड बोलून बघितलं, दम देऊन बघितलं, तरी बी काय बी बोल नाही हो मोदक. काही गरज नाही त्याची आता. जे कळायचं ते कळलंय आमसनी. जा तू त्या रानाला बोलवून आण. राजाला नव. राणा डोळे वटारून काय बघतोस र? डोळे खेचून काढून हातात देऊ. हा रानात आलंच नाव सांगतो तुझं. सांग. ज्याला सांगायचं त्याला सांग. आणि त्याला म्हणाव तुझा खेळ संपलाय आता. आता जे काय करणार, जे काय बोलणार ते आम्ही. चल जा. हा कवापतूर घेऊन येणार आहे. ठीक आहे, आणा आणा. अन्वय, ह्यो आमचा आखरी डाव आहे. याच्यात काही बी घोळ न गया आम्हाला. काय झालं? ते काय काम असते काय? राजा राजगोंडा, तुझ्याकडनं आज एक लई महत्वाचं काम करून घ्यायचंय. करशील ना? ते करणार की हो, ते सांगून सोडा फक्त. एक महत्वाचा माणूस येणार आहे घरात थोड्याच वेळात. त्याची खातिरदारी करायची होती. करणार ना? ते पण कोण येत असते? कळलंच की. थोड्या टायमात तो माणूस येईलच. समजल समज. अंजलीबाई, गोदक्का, राधाताई, शिरपती दादा, महत्व दादा, बाहेर या लवकर. बाहेर या सगळे.
हे कशाला आलंय म्हणायचं? कोर्टातली माणसं. हा पण ते कशाला? अहो कशाला म्हणून काय विचारताय राणा भाऊजी? तुमची सही घ्यायला. सही करताय ना बघ. नक्की झालंय ना तुमचं? ते काय नक्की झालंय? तुम्ही रणविजय गायकवाड आहात हे मान्य केलं ना अंजली गायकवाड यांनी? मग सही का? गोदाक्का जाऊबाई, यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. या साहेब, या या तुम्ही. वहिनी ते एक मिनिट, ते जरा बघताव काय? हो वहिनी, काय करताव तुम्ही? हे अजून अंजलीला पटलेलं नसतंय की मीच राहणार असते म्हणून. परत त्या माणसासमोर नाही म्हणली तर सगळी गडबड होऊन जाईल की हो. हे बघा, ते तुम्ही नाही म्हणून सांगून सोडा त्या माणसांना. नाही र, मास्तरी आता नाही म्हणणारच नाही, कारण तिला पटलंय तू राहणार ते. तिला अजून पटलेलं नसतंय की मीच राहणार असते म्हणून. घ्या, म्हणजे अजून तुला काहीच माहित नाही काय? अरे असला कसला र राजा राजगोंडा तू. हा जाऊबाई, हा जरा या इकडं. काय आली का नाही मज्जा? दादा वहिनी साहेब कोणी जाम घाबरले बघा. मग आता आपल्याला आपल्या बाप परत मिळत असतात बघा. राजा राजगोंडा काय? लई मोठा डाव खेळणार तुम्ही दोघं आमच्या संगत. लई मोठा. ध्यानात ठेवायचं, नंदीच्या गायकवाडपेक्षा कोणच मोठं नाही, कोणच नाही. नाही ठीक आहे, आता तू जिता असल्यानं आमच्यावर केस बीस काय होणार नाही. ए उभाड मिटायचं आता, नाहीतर तिकडं त्या म्हाताऱ्याचं डोळं मिटवू आम्ही. राणा, काय झालं? गोदाक्का काय नाही अहो, चार जरा समजुतीच्या चांगल्या गोष्टी समजून सांगतोय. बघू तुमच्या लाडक्या जोडीला समजत्यात का? तुमचा आबा आणि आमचं मामंजी आमच्या तावडीत आहे. आता गप गुमान आम्ही सांगतोय तशी सही कर, इस्टेट आमच्या ताब्यात दे, नाहीतर तो म्हातारा वर ढगात गेला म्हणून समजायचं. वहिनी, हे काय तुम्ही बरोबर करत नाही. हे तू शिकवायची गरज नाही आम्हाला. तू चुपचाप सही कर. लई पळवलंस राजपतूर तू आम्हाला. आता आमची बारी. चल चुपचाप सही कर. जाऊबाई, परत एकदा विचार कर. ए तू तर मधी बोलूच नकस ग. मधी मधी नाक खुपताची सवय आहे तुला. वहिनी आबा कुठे? आधी सही, मग म्हाताऱ्याचा पत्ता.
अंजली गायकवाड, तुमची खात्री पटली ना हेच रणविजय गायकवाड आहेत म्हणून? हो, हेच रणविजय गायकवाड आहेत. बरं झालं बाई, तुला पटलं हे लई चांगलं झालं बघ. देवच पावला म्हणायचा. आणि तुम्ही पूर्ण शुद्धीत ही सगळी इस्टेट नंदिता गायकवाड यांच्या नावाने करताय? राणा, हे काय नवीन? ऐकवतात का? काही मला इच्छित अरे पर होतात का? इथे करा. चंदे, ती समधी पेपर आपल्या ताब्यात घे. पेपर ताब्यात घे म्हणलं. साहेब, तुमचं काम झालंय. या. राणा, तर काय केलंस हे? का दिसात होत्याच नव्हतं केलंस? राणा, राणा, वहिनी, तुमच्या मनासारखं झालंय. आता तुम्ही तुमचा शब्द पाळा. अरे या अख्ख्या घराची, या अख्ख्या वाड्याची मालकीण आहे आम्ही. काय अदब बिदब आहे का नाही? आबा कुठे? लईच गडबड आहे वाटतं. बहिणी साहेब, थोरला दीर आहे तो तुमचा, जरा जीभ सांभाळू. ए म्हातारे,
याच्या पुढं एक शब्द जरी वरच्या आवाजात बोललीस तर जीभ हासोडून हातात देऊ. गोदा का काही बोलू नका. नाही बोलूच नका तुम्ही, कारण तुमचं बोलण्याचं दिस संपलं आता. वहिनी पत्ता. हा तर पत्ता आपल्या कारखान्याचं 4 नंबरचं पडकं बंद गोडाऊन आहे का नाही, तिकडं आम्ही डांबून ठेवलंय त्या म्हाताऱ्याला. लवकर जा. बिना अन्न पाण्याचं त्या म्हाताऱ्याचं काय झालं असेल ते त्यालाच माहिती. आमासनी डोळं दावण्याच्या नादात पोरगा तिकडं पोचलाच नाही आणि बाप मुलाची शेवटची गळाभेट राहिली तर व्हायला नजर. जातोयस ना ग? पाणी